वेलकम बॅक टू अवर हॉल क्रेज चॅनल. सो आजचं कलेक्शन आहे जम्पसूटचं कलेक्शन आणि पहिल्यांदा मी वेस्टर्न कलेक्शन आपल्या चॅनलवर घेऊन येत आहे. आतापर्यंत जेवढे पण कलेक्शन झाले दिवाळी रिलेटेड झाले, फेस्टिवल रिलेटेड झाले, आता काही पार्टीवेअर कलेक्शन बघू आपण. आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे, अगदी व्यवस्थित पार्टीमध्ये घालता येईल आपल्याला किंवा एखाद्या कॉलेज फंक्शनमध्ये घालता येईल अशा पद्धतीचे आजचं कलेक्शन आहे. आणि मला पर्सनली हा पॅटर्न आवडतो कारण एवढा कम्फर्टेबल असतो. वरून यात भरपूरसे पॅटर्न्स अवेलेबल असतात. डेनिममध्ये सुद्धा असतात, काही पार्टीवेअर असतात किंवा कॅज्युअली जरी आपल्याला डेलीवेअरसाठी जरी यूज करायचं काम पडलं तरी पण यामध्ये पॅटर्न्स अवेलेबल असतात आणि खूप कम्फर्टेबल असतो, जेणेकरून आपण दिवसभर आपण इझिली कम्फर्टेबल राहू शकतो. सो चला लेट न करता आजच्या हॉलला आपण स्टार्ट करूया. आणि या सगळ्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा पण मी न्यू व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. सो अशा कलेक्शनमधलं पहिलं असं बॉटल ग्रीन कलरचं जम्पसूट मला रिसीव झालेलं आहे. स्लीवलेसमध्ये आहे, नेक पीस स्लीवलेसमध्ये आहे, कॉलर नेक यामध्ये हे प्रोव्हाइड केलेलं आहे. हे आहे झेंडे कॅज्युअल म्हणून एक त्यांचे इंस्टाग्राम पेज आहे. सो त्या पेजवरचं आहे, पण मिशोवर त्यांचे सगळे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे. सो मी मिशोवरून हे पिक केलेलं आहे. यामध्ये मी एम साईज बोलवलेलं आहे. स्लीवलेसमधून स्लीवलेस दिलेला आहे. इथे चेन दिलेली आहे पूर्ण इथपर्यंत, जेणेकरून प्रॉपर वेअर करायला आपल्याला इझी होईल. कारण जनरली जम्पसूट हे खालच्या साईडून घालता जातात, वरून घालता येत नाही. आणि ज्यांनी यूज केलेलं आहे त्यांना माहिती आहे एक्झॅक्टली याचं कसं यूज करायचं आहे. सो या पद्धतीची फ्रंट कट इथे दिलेली आहे. फक्त इथे निगेटिव्ह पॉईंट आहे की ही जी कट आहे ही भरपूर प्रमाणात भरपूर दिलेली आहे. सो आतमधलं एक आतमध्ये स्पेशल इनर घालायची गरज आहे किंवा या ठिकाणावरून आपण टक करू शकतो. अशा पद्धतीचे इथं बेल्ट प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्हाला साईडला क्लिपमध्ये दिसून जाईल एक्झॅक्ट वेअर केल्यानंतर कसं दिसतं आहे. इथं पॅकेट्स प्रोव्हाइड केलेलं आहे दोन्ही साईडला. सो पॉकेट प्रोव्हाइड केलेलं आहे आणि छान प्लाझोसारखं याचं बॉटम दिलेलं आहे. कॅमेरामध्ये थोडं फेंट वाटत आहे कलर, पण प्रॉपर बॉटल ग्रीन कलर मला रिसीव झाले आहे. आता ज्या पद्धतीचा कलर दिसत आहे अगदी त्या पद्धतीचं, थोडं जवळ आणल्यानंतर कलर चेंज होत आहे. सो प्रॉपर बॉटल ग्रीन कलरमध्ये हा जम्पसूट रिसीव झालेला आहे. खूप छान आहे, एकदम उठावदार कलर आहे. कापडची क्वालिटी एकदम व्यवस्थित आहे. थोडंसं क्रशमध्ये हा कापड दिलेला आहे आणि छान जाड कापड आहे. म्हणजे कुठलंही एक्स्ट्रा इनर घालायची गरज पडत नाही. फक्त स्टार्टिंगला फ्रंट साईडला स्प्लिट्स थोडी जास्त असल्यामुळे इथं तुम्हाला हाईड करण्याचं गरज पडेल. सो हे होतं आपलं पहिलं प्रॉडक्ट आणि मी याला हायली रिकमेंड करेन. त्यानंतर आपलं सेकंड प्रॉडक्ट आहे. हा प्रॉडक्ट मला रिसीव झालेला आहे. थोडंसं असं सॅटिनचं कापड आहे. यामध्ये शिमरी असं नेक दिलेलं आहे. हे आहे बेनिफायनाइट्स ब्रँडचं आहे. शिमरी कापड दिलेलं, सॅटिनचं कापड आपलं सॅटिन कापडमध्ये आहे. थोडंसं शायनी कापड आहे. शिमरी इथं नेक प्रोव्हाइड केलेलं आहे आणि बलून पॅटर्नचं हँड प्रोव्हाइड केलेलं आहे. असं अस्तीन प्रोव्हाइड केलेली आहे. नॉर्मली जम्पसूट जसं असतो त्या पद्धतीचं जम्पसूट दिलेलं आहे. पण याचं जे काय म्हणू शकतो ओव्हरऑल जे लूक येतं घातल्यानंतर ते अगदी व्यवस्थित येत नाही. क्वालिटी व्यवस्थित नाही आहे कापडची. कारण म्हणजे पर्सनली मला असं वाटतं की पुन्हा क्वालिटी एनहान्स होऊ शकत होती. याचं स्टिचिंग व्यवस्थित केलेलं नाही आहे किंवा ज्या पद्धतीने इमेजमध्ये शो केलेलं आहे त्या पद्धतीचं त्याचं पॅटर्न ॲक्च्युली नाही आहे. यामध्ये असं बेल्ट प्रोव्हाइड केलेलं आहे सेम शिमरी पॅटर्नमध्ये आणि दोन हे असं हँडला लावण्यासाठी, जिथं आपलं स्लीव्ज एंड होतं आहे त्या ठिकाणी लावण्यासाठी असे दोन प्रोव्हाइड केलेले. सो ओव्हरऑल प्राईसच्या अकॉर्डिंग ठीक आहे. खूप एकदम काय म्हणलं एकदम हाय क्वालिटीचं कापड नाही आहे, एकदम ओके आहे. त्यानंतर लास्ट जे आहे आजच्या कलेक्शनमधलं माझं फेवरेट आणि मी प्रत्येकाला रिकमेंड करेन. एवढं सुंदर, घालण्यामध्ये इझी, कम्फर्टेबल आहे. ज्या प्राईजमध्ये रिसीव झालेला आहे, एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढं छान रिसीव होईल वाटलं नव्हतं. सो
फर्स्ट रिकमेंड करेन जो ग्रीनवाला स्टार्टिंगला दाखवला तो, आणि त्यानंतर हा ब्लॅक कलरचा पूर्ण मला रिशू झालेला आहे. छान एक हायलाईट करण्यासाठी एवढा जो भाग दिलेला आहे फ्रंट तो असं शिमरी आहे आणि खूप व्यवस्थित क्वालिटीचे हे इथे पॅटर्न क्रिएट केला आहे. आणि हे आहे आपल्या नेकच्या बॅक साईडला लावायचं. असे इथे हुक्स दिलेले आहेत. सो इझिली ॲक्च्युली नेकमधून जातं, पण जर जात नसेल तर मग इथे हुक्स दिलेले आहेत ओपन करण्यासाठी. बॅक साईडला चेन प्रोव्हाइड केलेली आहे, सो त्यामुळे घालण्यासाठी खूप इझी आहे, खूप लवकर वेअर केला जातो. खालच्या साईडनी पूर्ण मोठ्या बॉटममध्ये प्लाझो दिलेला आहे. प्लाझो पॅटर्नमध्ये छान असं ब्रॉड त्याचं पॅन्ट दिलेलं आहे. आणि ओवरऑल जे लूक येतं घातल्यानंतर अप्रतिम येतं आणि मी हायली रिकमेंड करेन. ब्लॅक कलरमध्ये आहे, स्लीवलेस आहे, बॅक साईडनी चेन दिली आहे त्यामुळे इझिली घालता येतं. आणि यामध्ये मी एल साईज मागवलेला आहे, थोडंसं माझ्या साईजच्या हिशोबाने. पण मी याला हायली रिकमेंड करेन. जर तुम्ही अशा पद्धतीचे काही जम्पसूट पार्टीसाठी किंवा कॉलेजमध्ये घालण्यासाठी जर शोधत असणार तर या जम्पसूटला एकदा नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप छान, अगदी सिम्पल सोबर आहे, पण इथं जो पॅटर्न त्यांनी क्रिएट केलेला आहे तो खूप छान हायलाईट होता आहे आणि कम्फर्टेबल आहे. यातलं कुठेही पॉकेट दिलेलं नाही आहे. सो हे होतं आजचं आपलं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या सगळ्यामधलं तुमचं कुठलं आवडतं जम्पसूट आहे, तुम्हाला कुठलं कलेक्शन छान वाटलं ते पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि नेक्स्ट हॉल कुठल्या प्रॉडक्ट्सचं करायचं आहे ते सुद्धा मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय बाय.